Hello, everybody. Good evening, all. I hope my voice is clear. Please type yes. Good evening, sir. Good evening. Good evening. Everybody, my voice is clear. If yes, please type yes in chat box. Yes, sir. Okay, good. Awesome. So, Pragya Karuna Institute of Spiritual Healing presents 3 days digital boot camp. यामध्ये मी सागर गारवे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आणि इथून पुढील 3 दिवस आपण सोबत राहणार आहोत. वेळ असणार आहे रात्री 9 ते 10 आणि या 9 ते 10च्या वेळेत आपण डिजिटल या विषयावर भरपूर असं नॉलेज घेणार आहे. तुमचे भरपूर असे जे प्रश्न असतील त्याला मी उत्तर देणार आहे. तर सर्वांना अशी विनंती राहील माझी की 9 म्हणजे 9 शार्प आपण जॉईन करायचं आहे. ओके, म्हणजे 5-10 मिनिट आधी जॉईन केलं तर दॅट्स बेटर. ओके, सो एव्हरीबडी इज विथ मी. येस, नो, प्लीज टाइप इन चॅट बॉक्स गाईज. आय होप माझी भाषा जी आहे ती तुम्हाला समजत असेल. मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये मी मिक्स बोलतो. बिकॉज येस, थँक्यू चित्राजी, थँक्यू सो मच. सर्वांना आवाज येतोय मित्रांनो? ओके, गुड. ओके, सो पुढे जाण्याआधी काही गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. ओके, पुढे जाण्याआधी काही मी गोष्टी आहेत त्या क्लिअर करतो तुम्हाला. या 3 दिवसामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतील डिजिटलच्या संदर्भात किंवा मी जे काही तुम्हाला शिकवेल, मी जे काही तुम्हाला सांगेल त्याबद्दलचे जे काही प्रश्न असतील बिनधास्तपणे विचारा. ओके, बिकॉज हा 3 दिवसाचा जो कॅम्प आहे आपण हा यासाठीच घेत आहे की तुमचे जे काही डाऊट्स असतील, जे काही तुम्हाला अडचणी असतील, जे काही प्रश्न असतील ते क्लिअर झाले पाहिजे. ओके, सर्वप्रथम या इतक्या सुंदर ही गोष्ट ज्यांनी आपल्यासाठी म्हणजे अरेंज करून दिली, आपल्यासाठी ही जी एवढं सुंदर गोष्ट ज्यांनी अरेंज करून दिली त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या नंदिनी मॅडम यांना सर्वांच्याकडून मी स्वतः थँक्स म्हणतो. आणि तुम्ही सुद्धा थँक्स असं लिहू शकता चॅटबॉक्स मध्ये की त्यांनी आपल्याला ही एवढी चांगली सुवर्ण संधी अवेलेबल करून दिली की ज्या माध्यमातून 3 दिवस अगदी फ्री मध्ये आपण भरपूर गोष्टी शिकणार आहोत. आणि मित्रांनो, सर्वांना मी इथे आधी क्लिअर करून देतो, जरीही हा कॅम्प फ्री असला तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे बी सिरियस. ओके, तर मॅडम सुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत. ओके, सो त्यांच्या ब्लेसिंग्स आपल्यासोबत आहेत, त्या सुद्धा आपल्यासोबत आहेत. काही बोलायचं आहे तुम्हाला स्टार्टिंगला, तुम्ही बोलू शकता मॅडम. करू का अनम्यूट? अनम्यूटच आहे आय थिंक. एक सेकंड. मी थोडे बाहेर आहे आज, हा पण ते आहे, मी तुमच्यासोबत आहे ऑनलाईन. ओके, गुड. मन लावून ऐका आणि सगळ्यांनी खरंच याचा खूप चांगला म्हणजे फायदा घ्या आणि जास्त आणि बरोबर रोज रेग्युलर या मात्र. येस. थँक्यू सागर, थँक्यू. येस, थँक्यू. तर मित्रांनो, जर का शक्य असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले व्हिडिओज ऑन करायचे आहेत. व्हिडिओज यासाठी ऑन करायचे आपल्याला कारण की आपलं अटेन्शन राहिलं पाहिजे. कारण व्हिडिओ जर का ऑफ असेल आपला तर नक्कीच आपलं अटेन्शन कुठेतरी दुसरीकडे असेल आणि आपण 100% इथे लिहू शकणार नाही. तर जर का शक्य असेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून एका ठिकाणी बसायचं आहे. ओके, कारण व्हिडिओ जर का तुमचा ऑन असेल तर तुम्हाला 100% इकडेच लक्ष द्यावं लागेल. ओके, गुड. ह्या विजयलक्ष्मी मॅडम मला दिसत आहे तिथे. विजयलक्ष्मी सरोदे मॅडम, हाय. त्यांनी एक गोष्ट आणखी मला आठवण करून दिली की तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा, नोटबुक वगैरे, कारण तुम्हाला जर गरज पडली काही गोष्टी लिहायची तर तुम्ही लिहू शकता. ओके, मी प्रयत्न करेल की मी हळू बोलेल. हळू म्हणजे स्पीड जी आहे ते मी कमी ठेवेल, कारण त्यामुळे तुम्हाला लिहिता येईल. ऍक्च्युली रेग्युलरली मी खूप असं स्पीडमध्ये बोलतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी निघून जातात, लक्षात येत नाही. पण मी प्रयत्न करेल आज की मी हळू बोलेल, म्हणजे तुम्हाला काही लिहायचं असलं तर तुम्ही लिहू शकता. तुमच्या मनात काहीही प्रश्न आला मधात तर तुम्ही तो लिहून ठेवा आणि लगेच मला माझं बोलणं संपल्यानंतर विचारा. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटतात त्या लिहून घ्या. एखादी गोष्ट नाही ऐकू आली किंवा पुन्हा विचारायची असेल तर पुन्हा सुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके, तर चला वेळ वाया न घालवता मला असं वाटते आपण सुरुवात करावी. सर्वप्रथम मित्रांनो, एक गोष्ट सांगतो
की तुम्ही खूप लकी आहात सर्व लोक. एक म्हणजे तुम्ही लकी आहात, आणि दुसरं म्हणजे तुमच्यात काहीतरी जिद्द आहे काहीतरी करायची, आणि तुम्हाला कुठंतरी काहीतरी करावं असं वाटते, पुढं जाव आयुष्यात हे तुम्हाला वाटते. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे फक्त बोलायचं म्हणून मी बोलत नाही, याच्या मागे एक कारण आहे, आणि तुम्हाला ते पटेल की मी जे बोलतोय ते बरोबर बोलते. आज जो मेसेज तुम्हाला मिळाला तो मेसेज जवळजवळ 1000 लोकांपर्यंत गेला असेल, असं मला वाटते. 1000 लोकांपर्यंत सहज गेला असेल तो मेसेज. ठीक आहे, कारण मॅडमच्या ग्रुपमध्ये जवळपास 600, 700, 800 लोक असतील. स्टेटसला वगैरे आम्ही टाकलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही त्याला प्रमोट केलं. पण बघा इथं फक्त 28 लोक आहेत. दिस इज व्हॉट इज द सिरियसनेस अबाउट लाईफ. काय वाटते खरंच मला? खरंच माझी इच्छा आहे का काही करायची? खरंच माझी इच्छा आहे का शिकायची? खरंच माझी इच्छा आहे का पुढे जायची? याचं उत्तर आहे हे 28-30 लोक जे काही आहेत. आता 1000 लोकांपर्यंत मेसेज गेला असेल, पण कोणी विचार केला अरे फ्री कॅम्प आहे, काय तेच सांगतील, काहीतरी सांगतील, असं करून बऱ्याच लोकांनी टाळलं असेल. कदाचित याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काम काहीतरी असेल. घरी चांगली भाजी केली असेल, ते भाजीचा आस्वाद घ्यायचा असेल, किंवा एखादी चांगली भाजी करायची असेल, किंवा घरी पाहुणे आले असतील, व्हॉट एव्हर मे बी द रिझन, आय डोंट नो. ओके, पण यापेक्षा महत्वाचं ते काम आहे. म्हणून त्या 1000 मधून फक्त इथे 30 लोक आहेत. व्हॉट एव्हर जे काय असतील, 700, 800, 1000 मधून. ठीक आहे, सो कन्सिडर युअर सेल्फ ऍज अ लकी पर्सन अँड ऍज अ सिरियस अँड कमिटेड पर्सन. ओके, तुम्ही स्वतःला लकी, सिरियस, कमिटेड म्हणू शकता. त्यामुळे स्वतःला सर्वात आधी अशी शाबासकी द्यायची आहे सर्वांनी. ओके, कारण आपण वेळात वेळ काढून इथे आलो, आपण आपले काम सगळे बाजूला सोडले, याचा अर्थ आपल्याला काहीतरी करायचं आहे. द्या सर्वांनी लगेच पटापट, ज्यांना दिसत आहेत, मला जे दिसत आहेत ते लोक. शाबासकी स्वतःला द्यायची आहे. ओके ओके, सो आता जास्त वेळ वाया न घालवता आपण पुढे जाऊ. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, या 3 दिवसामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते तुम्ही पोस्टरवर बघितलं असेल. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक शॉर्ट पहिल्या दिवसाचं आज जे आहे ते आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग बद्दल. ओके, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, हाऊ यू कॅन ग्रो युअर बिझनेस बाय द डिजिटल मार्केटिंग. ओके, हे आज आपण बघणार आहोत. त्याचा आपण कसा वापर करू शकतो, काय काय गोष्टी करू शकतो, कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या करून आपण आपला बिझनेस वाढवू शकतो, किंवा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतःला घेऊन जाऊ शकतो. या 3 दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राफिक डिझायनिंग, की ग्राफिक डिझायनिंग कसं करायचं. ज्या पोस्टरचे बाहेर तुम्हाला 100, 200, 300 रुपये, कधी कधी 500 रुपये सुद्धा द्यावे लागतील, ते तुम्ही स्वतः बनवणार आहात. ओके, आणि ते तुम्ही शिकणार आहात या 3 दिवसांमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वतःची डिजिटल ऍसेट कशी क्रिएट करायची. डिजिटल ऍसेट म्हणजे काय हेच बऱ्याच लोकांना माहित नसेल, तर ते आपण आधी क्लिअर करू की डिजिटल ऍसेट काय असते आणि ती क्रिएट कशी करायची असते, तर हे आपण शिकणार आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की सोशल मीडियाचा तुमच्या बिझनेससाठी कसा वापर करावा. एकही रुपया खर्च न करता, अगदी एकही रुपया खर्च न करता. ओके, कारण की हा कॅम्प सुद्धा फ्री आहे. ऍक्च्युली हा कॅम्प जेव्हा मी नॉर्मली जसा कॅम्प घेतो तर याची मिनिमम 199 फी असते, 200 रुपये फी असते. पण नंदिनी मॅडममुळे, आणि तुम्ही नंदिनी मॅडमच्या ग्रुपमध्ये आहात, त्यामुळे कदाचित ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या आणि हा कॅम्प सुद्धा फ्री आहे. म्हणजे आता आपण अक्षरशः एकही रुपया खर्च करत नाहीये, तरी सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो रुपये कसे मिळवू शकतो, फक्त आणि फक्त तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर, तुमच्या नॉलेजच्या भरोश्यावर. ओके, आणि चौथी आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे कॉन्टेंट रायटिंग. कॉन्टेंट रायटिंग काय आहे आणि कॉन्टेंट रायटिंग कसं करायचं असते. कॉन्टेंट रायटिंग करणारे जे लोक आहेत मार्केटमध्ये, ज्यांना आपण कॉन्टेंट रायटर असं म्हणतो किंवा ज्यांना आपण कॉन्टेंट क्रिएटर असं म्हणतो, ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात आणि एका क्लायंट कडून ते 15, 20, 25 वेगवेगळे असे पैसे चार्ज करतात कॉन्टेंट लिहून द्यायचे फक्त. ओके, सो जर का आपल्याला हे समजलं की व्हॉट इज कॉन्टेंट काय असते आणि ते कॉन्टेंट कसं लिहिल्या जाते, तर कदाचित आपण सुद्धा चांगलं कॉन्टेंट लिहू शकतो. राईट. ओके, सो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. इथे कुणीतरी मेसेज टाकलेला, वोंट बी एबल टू ऑन द व्हिडिओ
ओके ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑन करा, शक्य नाही जबरदस्ती नाही आहे, ठीक आहे. जस्ट इट इज रिक्वेस्ट की तुम्ही 100% इथे असाल, ह्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला ऑन करायला सांगितलंय, ठीक आहे. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन. हजारामधले आणखी काही लकी लोक जॉईन झालेले आहेत आपल्याला. 38 इज द रिसेंट नंबर. ओके, 38 people have joined till now. Okay, so let's start with today's topic, and today's topic is about introduction of digital marketing. Digital marketing काय आहे आणि त्याचा आपल्या बिझनेससाठी, आपल्या व्यवसायासाठी तुम्ही जे काही करत असाल, ओके, आय डोंट नो तुम्ही काय करता, पण तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करता. आता इथे जे लोक जॉईन झालेले आहे, मी असं कन्सिडर करतो की ते सर्व लोक प्रज्ञा करुणाचे विद्यार्थी आहेत, आणि प्रज्ञा करुणाचे विद्यार्थी असल्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही रेकी करत असाल, तुम्ही टॅरो कार्ड रीडिंग करत असाल, तुम्ही अँजल थेरपी वगैरे काहीतरी करत असाल, किंवा तुम्ही रेकी थेरपी करत असाल, अशा काहीतरी गोष्टी तुम्ही करत असाल. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा किंवा डिजिटलचा वापर करायचा आहे. एम आय राईट? येस नो? प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. येस नो एकदा टाईप करायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. त्यानंतर मी एक प्रश्न विचारणार आहे आणि मग आपण पुढे जाऊ. येस नो प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. गुड 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 गुड. बी ऍक्टिव्ह इन चॅट. ओके, जेवढं चॅट मध्ये ऍक्टिव्ह राहाल तुम्ही तेवढं जास्त तुम्हाला बेनिफिट होईल, कारण तुम्ही कनेक्टेड राहाल. ओके ओके, सो आता मी एकच प्रश्न विचारतो आणि लगेच आपण पुढे जाऊ. प्रश्न माझा हा आहे की तुम्ही हा 3 दिवसाचा कॅम्प का करत आहात? जस्ट आन्सर दिस क्वेश्चन. तुम्ही हा 3 दिवसाचा कॅम्प का करत आहात? तुमचा आन्सर एवढं सोपं असलं तरी मला चालेल की सर फ्री आहे म्हणून करत आहे, असं जरी आन्सर असलं दॅट इज ऑल्सो इनफ. ओके, please type your answer. To learn something new. Good, Harsh Joshi. Okay, to learn new things, Rupali ji. Okay, good. Next, please go ahead. To promote myself in digital way. Good. Please go ahead and type in chat box. Develop my business. Okay, काहीतरी शिकण्यासाठी. Good. Okay, next, please go ahead. तुम्ही हा 3 दिवसाचा कॅम्प का करत आहात याचं उत्तर तुमच्या डोक्यामध्ये आहे का? अक्वायर मोर इन्फॉर्मेशन टू रीच टू द मॅक्सिमम पीपल. ओके, टू नो न्यू थिंग्स. ओके ओके, न्यू आयडिया, प्रोग्रेस आणि व्यवसाय वाढवण्यासाठी. ओके, गुड, ऑसम. नेक्स्ट प्लीज, डेव्हलप माय बिझनेस. ओके, चला, बऱ्याच लोकांनी उत्तर दिलेलं आहे. गुड 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 गुड. मार्केटिंग माय नॉलेज, सोशल मीडिया. ओके, गुड गुड, ऑसम ऑसम. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच टू गेट मोर नॉलेज. ओके, ठीक आहे. चला मित्रांनो, सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ती गोष्ट आहे आउटकम इज बेस्ड ऑन 90% मेंटॅलिटी अँड 10% स्किल. जे काही तुम्ही करत असाल किंवा जे काही तुम्ही आता करता ह्याच्यामध्ये 90% तुमचा माइंडसेट काम करत असतो. काय करत असतो? तुमचा माइंडसेट काम करत असतो, आणि फक्त 10% तुमच्या स्किल काम करत असतात. 90% माइंडसेट अँड 10% स्किल. जे काही तुम्ही करत असाल, तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल, तुम्ही कुठल्याही एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही जिथं आहात आज तिथं तुम्ही का आहात हे स्वतःला विचारा. मला सांगा, ज्या डिग्र्या तुम्ही घेतलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या ज्या काही डिग्र्या असतील तुमच्याकडे, त्या डिग्रीच्या भरोश्यावर तुम्हाला जॉब मिळाला का? येस नो प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. जर का उत्तर येस असेल तर त्या लोकांना माझा पुढचा प्रश्न हा आहे की जर का तुम्हाला त्या डिग्रीच्या बेसिसवर जॉब मिळाला तर ते डिग्री असणारे अजून हजारो लोक आहेत, मग त्यांच्याकडे जॉब का नाहीये? वाय दे आर सर्चिंग फॉर अ जॉब? तुम्हाला तो जॉब मिळाला किंवा तुम्ही तो बिझनेस करता कुठला तरी, त्याचं कारण हे आहे की तुमच्याकडे ते स्किल आहे, राईट? सो स्किल तुमच्याकडे आहे, आणि ते मेंटॅलिटी, तो माइंडसेट तुमच्याकडे होता की तुम्हाला तो जॉब करायचा आहे किंवा मिळवायचा आहे किंवा व्हॉट एव्हर. ओके, सो इट मीन्स 90% इज युअर माइंडसेट, की तुम्हाला विश्वास होता की हा जॉब मला मिळेल,
किंवा हा बिझनेस मी करू शकतो. कितीतरी लोक असे आहेत की ते आजही त्यांच्यामध्ये बिझनेस करण्याची खूप मोठी पोटेन्शियल आहे, खूप मोठं त्यांच्यामध्ये काय म्हणू आपण त्यांना, त्यांच्यामध्ये खूप मोठी अशी पॉवर आहे की ते बिझनेस करू शकतात. मी खूप लोकांना असं ओळखतो, पण ते करत नाहीत. का बरं? कारण दे आर त्या 11 ते 5च्या याच्यामध्ये अटकलेले आहेत, ते कम्फर्ट झोन ज्याला आपण म्हणतो, राईट? ओके. सो हा माइंडसेट कसा येईल, कुठून येईल, इथून आपली आजची सुरुवात आहे. तो माइंडसेट येण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. तो माइंडसेट 3 दिवसात येत नाही. ओके, टू बी व्हेरी फ्रँक, टू बी व्हेरी ऑनेस्ट. 3 दिवस म्हणजे 3 तासच तुम्ही माझ्यासोबत आहात. नॉट 3 days, 72 hours. 3 दिवसामध्ये 72 तास असतात, पण तुम्ही फक्त 3च तास माझ्यासोबत आहात. ओके, प्लीज लीव. चांद कुमार जी, इफ यू आर इन हरी यू कैन लीव दी बूट कैंप. ओके, हाँ, थैंक यू सो मच. दिस इज हाउ द माइंडसेट कम. ओके, सो माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. आता काही एक मेसेज आला मला वाचून दाखवायला आवडेल तुम्हाला, की सर वी हॅव ऑलरेडी स्पेंड 16 मिनिट, 16 मिनिटं आपले गेलेले आहेत आणि आम्ही काही शिकलो नाही. सो इफ यू आर इन सो मच हरी, ओके, एवढं जर का तुम्ही घाईत आहात, एवढं जर का तुम्ही हरीमध्ये आहात, तर आतापर्यंतच्या आयुष्याचे जेवढे वर्ष तुम्ही घालवले असतील त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, आस्क युअर सेल्फ फर्स्ट. ओके, सो गाईज, if you have 3 hours, 3 days, then sit here only. Otherwise, you can leave with full of respect to you. Okay. So, mindset फार इम्पॉर्टंट आहे. 90% माइंडसेट आणि 10% स्किल. एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याआधी तुम्हाला हे स्वतःला सांगणे, हे स्वतःला शिकवणे, हे स्वतःला समजवणे गरजेचं आहे की तुम्ही ती गोष्ट करू शकता. जोपर्यंत तुम्ही डोक्यात हे आणत नाही की मी येस आय कॅन डू इट, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही. ओके, त्यामुळे माइंडसेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आज आपण सगळ्यात पहिले माइंडसेट बघू. माइंडसेट बघितला की माइंडसेट आपल्याला तयार करावं लागेल की मी सुद्धा डिजिटल माध्यमात जाऊन मी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने माझा बिझनेस वाढवू शकतो किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी ज्या काही गोष्टी शिकण्याची मला गरज आहे, त्यासाठी ज्या काही गोष्टी करण्याची मला गरज आहे, त्या मी करू शकतो. हे स्वतःला तुम्ही सांगायला सुरुवात करा. रेकीमध्ये तुम्ही बऱ्याचशा अफर्मेशन शिकले असाल किंवा शिकत असाल, त्याचा वापर तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. ओके, नेक्स्ट थिंग इज इकेगाई. किती लोकांनी ऐकलंय इकेगाई बद्दल? ज्यांनी ऐकलंय त्यांनी फक्त मी टाईप करायचं. हाऊ मेनी पीपल हॅव हर्ड अबाउट इकेगाई? इकेगाई बद्दल किती लोकांनी ऐकलेलं आहे? टाईप मी इन चॅट बॉक्स फास्ट. तुम्ही जेवढ्या लवकर आन्सर देसाल तेवढ्या लवकर मला पुढे जाता येईल. ओके, नो रेकॉर्डिंग विल बी अवेलेबल फॉर दिस प्रोग्राम. ओके, नो रेकॉर्डिंग विल बी अवेलेबल फॉर दिस प्रोग्राम. गुड. काही लोकांनी ऐकलेलं आहे, काही लोकांनी नाही ऐकलेलं आहे. इकेगाई ही एक जापनीज टेक्निक आहे, जसं की रेकी ही एक जापनीज आहे, जापनीज पद्धत आहे. तशीच इकेगाई सुद्धा एक जापनीज टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कळतं की तुमचं पॅशन काय आहे, तुम्ही या आयुष्यात का आले आहात. ओके, सो इकेगाई काय सांगते हे लक्षात घ्या आधी. व्हॉट यू लव्ह, पहिली गोष्ट, तुम्हाला काय आवडते. दुसरं आहे व्हॉट द वर्ल्ड नीड्स, जगाला काय पाहिजे. तिसरी गोष्ट आहे व्हॉट यू कॅन बी पेड फॉर, जग किंवा लोक तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी पैसे देतील. आणि चौथी गोष्ट म्हणजे व्हॉट यू आर गुड ऍट, तुम्हाला कुठली गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करता येते. ह्या 4 गोष्टीचं कॉम्बिनेशन जर का तुम्ही केलं तर तुम्ही 2 गोष्टी नक्कीच करू शकता. एक म्हणजे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आणि दुसरं म्हणजे जे पैसे कमवण्यासाठी तुम्ही जे एफर्ट्स टाकणार आहेत, ते एफर्ट्स टाकताना किंवा ते एफर्ट्स करताना तुम्हाला कधीही रिग्रेट होणार नाही. जसं आज आपण 11 ते 5 जर का जॉब करत असू, तर या 11 ते 5 मध्ये 11 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला हेच वाटत असतं नेहमी की यार मी का बरं हा जॉब करतो. ओके, असतं, बऱ्याच लोकांना रिग्रेट असतं. किंवा एखादा बिझनेस आपण करतो क्योंकि वो अपना इकेगाई नहीं है, तो तुमचा इकेगाई नाही आहे. पण मला असं वाटते की या प्रज्ञा करुण्यामध्ये, या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हापासून तुम्ही आला असाल, जे काही तुम्ही शिकला असाल, आता तुम्हाला कुठेतरी हे समजलं असेल की तुम्हाला काय करायचं आहे. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की कसं करायचं आहे, काय करायचं आहे हे तुम्हाला क्लिअर आहे. नाउ यू जस्ट हॅव टू फाइंड आउट की कैसा करना है,
कैसे आगे बढ़ना है. तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला रेकी येते, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्हाला टॅरो कार्ड रिडिंग येते, तुम्हाला काहीतरी एंजल थेरपी वगैरे अशा काहीतरी गोष्टी येत असतील. नाउ इट इज द स्टेप. आता तुम्हाला ही स्टेप घ्यायची की तुम्हाला इथून पुढे कसं जायचं आहे. किती लोक असे आहेत की ज्यांना मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांनी फक्त मी टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. किती लोक असे आहेत की ज्यांना मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, वेदर इट इज युअर बिझनेस, वेदर इट इज कन्सल्टिंग सर्व्हिसेस, वेदर इट इज वॉट एव्हर. ओके, जे काही तुम्ही करत असाल. दीप्ती बेले, मी. ओके, अलकाजी, श्वेता सावंत, सुलभा, चित्राजी, तारे. ओके, हर्ष जोशी, दीप्ती माळी, मनीषा राणे. गुड गुड गुड, ऑसम. प्रियाजी. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच गाईज. बी ऍक्टिव्ह इन द चॅट, बी ऍक्टिव्ह इन द चॅट. ओके, सो मित्रांनो, आज सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे ग्राफिक डिझायनिंग. तुम्हाला जर का मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही शिकलं पाहिजे ग्राफिक तुमचे स्वतःचे बनवायला तुम्ही शिकलं पाहिजे. आणि ते ग्राफिक तुम्ही कसे बनवणार हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. अगदी शॉर्ट पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे 3 दिवस आणि त्याच्या पुढचे जेवढे दिवस तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढे दिवस एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या जास्त तुम्ही गोष्टी शिकाल. ओके, आणि माझं वय जास्त आहे, मी कधी कम्प्युटर हाताळलं नाही, मला ते जमेल का, हे सर्व प्रश्न माझ्याकडे येत असतात नेहमी. त्याच्यासाठीच मी आधी सांगितलं की 90% इज युअर माइंडसेट अँड 10% इज युअर स्किल. सर्वात लहान जो मुलगा आहे, सर्वात लहान जो विद्यार्थी आहे माझा, त्याचं वय आहे 8 वर्ष, 8 इयर्स. आणि सर्वात मोठे जे विद्यार्थी आहेत जे माझ्याकडून शिकले त्यांचं वय आहे 73 इयर्स, 73 वर्ष. त्या 8 वर्षाच्या मुलाचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे आणि त्या 73 वर्षचे जे गृहस्थ आहेत त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहेत. आणि ते दोघही जण सारखंच काम करतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या की 8 ते 73 पर्यंत याच्या मधात जर का तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही हे काम करू शकता. येस नो, प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. जर का ते करू शकतात तर तुम्ही सुद्धा करू शकता. ओके, ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत ते हात त्यांनी जरी दाखवला, दॅट्स इनफ. ओके, आय कॅन अंडरस्टँड. सो गाईज, जर का तुम्ही याच्यामध्ये असाल 8 ते 73 मध्ये तर तुम्ही 100% ते काम करू शकता. आणि आता आपण पहिलं आपलं ज्या 4 गोष्टी तुम्ही शिकणार आहात या 3 दिवसामध्ये, त्यातल्या पहिल्या गोष्टीला मी सुरुवात करतो. मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की अनलिमिटेड Q&A, अनलिमिटेड प्रश्न तुम्ही मला विचारू शकता, कधीही विचारू शकता. मधात माझं फक्त बोलणं संपलं की लगेच तुम्ही विचारा, मी तुम्हाला आन्सर करेल. ओके, सो नाव आपण आता शिकणार आहोत ग्राफिक डिझायनिंग. पहिले त्याच्या आधी आपण हे समजू की ग्राफिक डिझायनिंगचे तुम्हाला काय फायदे होतील. ओके, तुम्हाला काय फायदे होतील. मित्रांनो, ही मीटिंग जर का बंद पडली फॉर एक्झाम्पल काही कारणास्तव, तर तुम्ही त्याच लिंकला पुन्हा क्लिक करून जॉईन होऊ शकता. ओके, जर का बंद पडली तर, बिकॉज झूमचा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे, कारण मला आता मेसेज आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ओके, सो ग्राफिक डिझायनिंगचं आपल्याला काय काम आहे हे लक्षात घ्या. तुमचं कुठलंही प्रॉडक्ट असेल, तुमची कुठलीही कन्सल्टिंग सर्व्हिसेस असेल, त्याला प्रमोट करण्यासाठी तुम्ही ग्राफिक्सचा वापर करू शकता. जे ग्राफिक तुम्ही आज काल ग्रुपवर बघितलं असेल त्याला म्हणतात ग्राफिक डिझायनिंग. ते जे पोस्टर आपण बनवलं हे बघा इथे तुमच्या समोर मी दाखवतो. अशा प्रकारचे जे पोस्टर्स बनतात, ओके, याला म्हणतात ग्राफिक डिझायनिंग. ओके, हे पोस्टर जर का तुम्ही बाहेर बनवायला गेले, तुम्ही झूम करून बघू शकता. तुम्ही जर का मोबाईलवर जॉईन असाल तर तुम्ही झूम करून बघू शकता. हे पोस्टर्स जर का तुम्ही बाहेर बनवायला गेले तर याचे 200-300 रुपये तुम्हाला सहज द्यायला लागतात एका पोस्टरसाठी, फॉर वन पोस्टर, फॉर वन पोस्ट. ओके, पण हे जर का तुम्ही स्वतः शिकले तर तुम्ही असे अनलिमिटेड बनवू शकता आणि त्याचा वापर तुमचं प्रॉडक्ट सेलिंगसाठी, तुमच्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही करू शकता. आज फक्त एक छोटासा त्रास तुम्हाला होणार आहे की जर का ही मीटिंग बंद पडली तर पुन्हा त्याच लिंकवरून जॉईन करा. फक्त आजच हा होणार आहे त्रास, उद्या तुम्हाला नाही होणार, कारण काहीतरी झूमचा इश्यू आहे. ओके, सो आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीबडी. सो आज आपण हे शिकणार आहे की तुम्ही ही ग्राफिक्स कसे बनवणार आहात तुमच्या बिझनेससाठी आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की ते तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. बघा, हे ग्राफिक बनवणं म्हणजे काही 1-2 कलर सिलेक्ट करणे, त्याच्यावर स्वतःचा फोटो टाकणे आणि बस काहीतरी लिहायचं म्हणून लिहून टाकते असं नाही आहे. याच्या मागे सुद्धा तुम्ही सायकोलॉजीचा वापर करू शकता, सायकोलॉजीचा विचार करू शकता की कुणाला काय आवडेल. एखादा खेड्यातला व्यक्ती आहे तर त्याला डार्क कलर आवडतात, राईट. एखादा एकदम
सुशिक्षित व्यक्ती आहे किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या चांगल्या पोझिशनवर काम करणारा व्यक्ती आहे तर त्याला फेंट कलर आवडतात जनरली. ओके, बघा तुम्ही. तर त्यामुळे ग्राफिक बनवताना आपलं ग्राफिक हे असं असलं पाहिजे की त्या ग्राफिक मध्ये फेंट आणि डार्क या दोन्हीही कलरचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. एक महत्वाची गोष्ट तुम्ही लिहून घेऊ शकता. हे कलर्स हे जे आहेत हे जास्तीत जास्त 3 कलर असले पाहिजे. 3, जास्तीत जास्त 3. ओके, बघून घे जेवढे ग्राफिक तुमच्या समोर आहे याच्यात 3 पेक्षा जास्त कलर आहेत का? ओके, जास्तीत जास्त 3 कलर असले पाहिजे म्हणजे कॉन्टेंटमध्ये, बरं का. त्याच्यामध्ये आता इमेजेस आहेत, त्या इमेजेसमध्ये 5-6 कलर असतील, तो भाग वेगळा आहे. पण जे कॉन्टेंट तुम्ही लिहत आहे त्या कॉन्टेंटमध्ये 3 कलर असले पाहिजे जास्तीत जास्त. 2 किंवा 3 कलरचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे, नॉट मोर दॅन दॅट. तुमच्या लोगोमध्ये ऑलरेडी 4-5 कलर असतील, त्याला काही करू शकत नाही आपण. तुमच्या एखादी इमेज तुम्ही टाकत असाल, जसं की या पहिल्या याच्यामध्ये आपण ही इमेज टाकलेली आहे बघा, इथे हे दिसत आहे का तुम्हाला? ही जी इमेज आहे, आता इथे काय आहे, या इमेजमध्ये याच्यामध्ये 4-5 कलर आहेत. पण ही इमेज हा वेगळा भाग झाला. कॉन्टेंट म्हणजे काय आहे लक्षात घ्या. कॉन्टेंट म्हणजे काय आहे, हे जे मी लिहिलेलं आहे इथून प्रज्ञा करुणापासून तर हे जे मॅटर लिहिलेलं आहे एवढं, ह्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त कलर नसले पाहिजे. ओके, बिकॉज जेव्हा तुमचा कस्टमर तुमचं ग्राफिक बघतो, आता तुमचा कस्टमर म्हणजे कोण? तुमच्याकडून हिलिंग घेणारे लोक म्हणजे तुमचा कस्टमर मी म्हणेल. तुमचे ऑनलाईन कोर्स खरेदी करणारे लोक म्हणजे तुमचे कस्टमर्स आहेत. तुम्हाला ज्यांना तुमचं प्रॉडक्ट विकायचं आहे, तुमचे सर्व्हिसेस विकायचे आहे, तो प्रत्येक व्यक्ती म्हणजे तुमचा कस्टमर आहे. तर तुमचा कस्टमरचा फोकस कुठे जाईल? सर्वात आधी कॉन्टेंटवर जाईल. ओके, तुमच्या कॉन्टेंटवर जाईल. ओके, सो ते कॉन्टेंट जे आहे ते जास्तीत जास्त 3 कलर मध्ये असलं पाहिजे. आणि त्याचे जे फॉन्ट आहेत, फॉन्ट समजतात ना तुम्हाला? हे फॉन्ट जे लिहिलेलं आहे ना, 3 डिजिटल बूट कॅम्प, प्रज्ञा करुणा, इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग, हे जे आहे याला म्हणतो आपण फॉन्ट. याच्यासाठी आपण फॉन्ट वापरतो वेगवेगळे. ते फॉन्ट मिनिमम 2 किंवा जास्तीत जास्त 3 असले पाहिजे, त्याच्यावर नाही. एका ग्राफिक पोस्टमध्ये तुम्ही 5-6 प्रकारचे वेगवेगळे फॉन्ट वापरायला नाही पाहिजे. कारण जर का तुम्ही ते वापरले, त्याचं एक सायंटिफिक कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण हे आहे की जेव्हा पहिल्यांदा तुम्ही पोस्ट बघता, तुम्ही फेसबुकला स्क्रोल करा किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला स्क्रोल करा, एखादी गोष्ट आपल्याला एकदम आवडते. का बरं आवडते? एखादी इमेज आपल्याला लगेच आवडते. का बरं आवडते? त्याच्या मागे थोडा विचार करा. की ती का आवडते? कारण ती सुटसुटीत असते. पहिलं मोकळी असली पाहिजे ती. ठीक आहे ना? कारण तुमच्या डोळ्याला ते म्हणतात ना मराठीमध्ये की डोळे फिरले नाही पाहिजे त्याच्यावर. डोळे कधी फिरतील? जेव्हा 3 पेक्षा जास्त कलर असतील. त्यामुळे मॅक्सिमम 3 कलर यूज करायचे आणि मॅक्सिमम 3 फॉन्ट. आणि कधीही ग्राफिक बनवताना 2 ग्राफिक बनवायचे. एक ग्राफिक फेंट असलं पाहिजे आणि एक ग्राफिक डार्क असलं पाहिजे. डार्क त्या लोकांसाठी ज्यांना डार्क आवडते जास्त. बरोबर आहे? काही लोक असतात त्यांना डार्क चॉकलेट आवडते. काही लोक असतात की त्यांना कपडे डार्क आवडतात, कलर्स डार्क, एकदम डार्क कलर घालतात, येलो, ब्लू, ब्लॅक. काही लोक पिंक किंवा असे फेंट कलर घालतात नाही का, नेव्ही ब्लू वगैरे असे. राईट? आता तुमची कॅटेगरी काय आहे? तुम्ही कशामध्ये? याच्यामध्ये तुम्हाला एक जर का शिक्षणाच्या याने तुम्ही जर विचार केला, 100% मी बरोबर नाहीये. हा, मी 100% बरोबर नाहीये. मी तुम्हाला फक्त अंदाजा सांगतोय. जर का तुम्ही एक विचार केला की जे कमी शिक्षित लोक असतात किंवा ज्यांना कमी नॉलेज असते, असं 100% असेल असं नाही, पण चान्सेस जास्त आहेत की गावाकडचे लोक, खेड्याकडचे जे लोक असतात त्यांना डार्क कलर आवडतात. ओके, डार्क कलर घालतात ते नेहमी. बघा त्यांचे कपडे तुम्ही. ओके, त्यांचे गाडीचे कलर बघा, ह्या गोष्टी बघा, डार्क कलर. आणि जे सिटी मधले लोक असतात, मेट्रो सिटी किंवा पुणे मुंबई साईडचे लोक, ते फेंट कलर वापरतात मॅक्सिमम टाइम. सो वेनेवर तुम्ही ऍडव्हर्टाईज जर का गावाकडे करत असाल तर डार्क कलरचा वापर करा तुमच्या ग्राफिक्समध्ये. आणि तुम्ही जर का शहरांकडे, मोठ्या मोठ्या शहरांसाठी तुम्ही ऍडव्हर्टाईज करत असाल तर फेंट कलरचा वापर करा. जे कलर म्हणजे असे डोळ्यांना त्रास होणार नाही त्या कलर. ओके, हे लक्षात ठेवा 2 गोष्टी. ठीक आहे. कोणीतरी इथे विचारलं आहे, स्वाती मॅडमनी, ग्राफिक डिझायनिंग आपण मोबाईलवर करू शकतो का? हो, तुम्ही मोबाईलवर करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लॅपटॉप वगैरे हे नसलं तुमच्याकडे तरीही तुम्ही करू शकता. ह्या जे तुम्हाला डिझाईन दिसत आहेत ना स्वाती मॅडम, याच्यातल्या 50% डिझाईन, म्हणजे पूर्ण नाही पण यातल्या 50% डिझाईन मी मोबाईलवर केलेले आहेत. ही वाली जे खालचं दिसत आहे तुम्हाला, ही मोबाईलवर केलेली आहे, ही मी मोबाईलवर केलेली आहे. ओके, आता एक गोष्ट मी सांगतो, मग कदाचित मीटिंग बंद होईल आणि मग पुन्हा तुम्ही त्याच लिंकवरून जॉईन करा पटापट लगेच. ओके, तर आता एक गोष्ट मी सांगतो की ग्राफिक्ससाठी सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे फोटोज. तुमच्या आसपासच्या कुठल्याही फोटो स्टुडिओमध्ये जा, उद्या परवा,
whenever it is possible for you. आणि त्याला सांगा की मला सॉफ्ट कॉपी फोटो काढायचे आहेत, मला ते फोटो नाही पाहिजे, हार्ड कॉपी नाही पाहिजे म्हणा, मला फक्त सॉफ्ट कॉपी पाहिजे. 40 ते 50 रुपये एका फोटोची किंमत आहे, घेतात ते. आणि तुम्हाला पेनड्राईव्ह मध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ते फोटो टाकून देतील. तुमचे 4-5 चांगले फोटोज काढा. तुमच्याकडे ब्लेझर असेल स्पेशली मेनसाठी, माणसांसाठी, की तुम्ही ब्लेझर घालून फोटो काढा. ज्या लेडीज आहेत ते सलवार कुर्ती किंवा ब्लेझर किंवा साडी याच्यावर फोटो काढू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा फोटो काढताना, की जर का तुम्ही जास्त हेल्दी असाल, ओके, काही लोक असतात की हेल्दी असतात ते, तर फोटो जे आहे ते क्लोजअप मध्ये काढा, क्लोजअप मध्ये. म्हणजे साध्या मराठी भाषेत त्या फोटोमध्ये तुमचं पोट दिसायला नको. ओके, कारण जो ट्रेनर आहे, तुम्ही ट्रेनर आहात, तुम्ही लोकांना सांगणार आहात, तर यू शुड बी फिट फर्स्ट, राईट? इफ यू आर नॉट फिट, डोंट शो दॅट यू आर अनफिट. ओके, ठीक आहे ना? फिट नाही आहात तुम्ही, काय हरकत नाही, पण दाखवू तरी नका कमीत कमी की फिट नाही आहे मी. ओके, सो मेक शुअर की तुम्ही जे फोटो काढणार ते क्लोजअप मध्ये काढा. त्याचे काही डेमोज मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण ग्राफिक डिझायनिंग कडे वळू. आतापर्यंत जवळपास 30 मिनिटं झालेले आहेत. 2 मिनिटांमध्ये आता हे मीटिंग बंद होईल आणि पुन्हा त्याच लिंकला तुम्ही क्लिक करा, पुन्हा चालू होईल. ठीक आहे, तर या 30 मिनिटांमध्ये किती लोकांना असं वाटतं की मला काहीतरी नॉलेज मिळालं? त्यांनी फक्त मी टाईप करायचं आहे फास्ट मध्ये, पटकन. ओके, थँक्यू. लक्ष्मी मॅडमचा मला हात दिसलेला आहे, थँक्यू. ओके, श्वेता मॅडमचा हात दिसलाय. ओके, थँक्यू सो मच एव्हरीबॉडी, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, आता हे मीटिंग मी क्लोज करतो. तुम्ही फक्त पुन्हा त्याच लिंकला क्लिक करून जॉईन करा. ठीक आहे, कारण हे आज झूमचा प्रॉब्लेम आहे, म्हणून उद्यापासून तुम्हाला ही अडचण येणार नाही. ओके, सो लेट मी जस्ट एंड दिस मीटिंग. तुम्ही पुन्हा जॉईन करा त्याच लिंकला क्लिक करून. ओके.